लोक काय म्हणतील, लोकांना आवडेल का, लोक रागावतील का? जर तुमचं संपूर्ण आयुष्य या प्रश्नांमध्ये अडकलं असेल तर तुम्ही स्वतःसाठी जगतच नाही आहात. आजपासून एक निर्णय घ्या. लोक गेले तेल लावत, आता स्वतःचं लक्ष द्या. कारण जे लोक स्वतःचं आयुष्य घडवतात त्यांच्याकडे दुसऱ्यांसाठी मतांसाठी वेळ नसतो. आणि अशाच दमदार आणि आयुष्य बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पहिली टीप, सगळ्यांना खुश ठेवणं बंद करा. जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळे आवडतात. तुम्ही कितीही चांगले असाल तरी कोणी टीका करणारच. म्हणून लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला खुश ठेवायला शिका. दुसरी टीप, स्वतःची तुलना इतरांशी थांबवा. तो कुठे पोहोचला, तिच्याकडे काय आहे, त्याला किती यश मिळालं हे बघत बसलात तर स्वतःचं आयुष्य जगायला वेळ मिळणार नाही. तुमची स्पर्धा फक्त कालच्या स्वतःसोबत असली पाहिजे. तिसरी टीप, स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नवीन स्किल शिका, बुक्स वाचा, कम्युनिकेशन सुधारा, फिटनेसवर काम करा. कारण स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. चौथी टीप, लोकांच्या ओपिनियन्सला जास्त महत्त्व देऊ नका. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील. म्हणून तुमचं डायरेक्शन त्यांच्या ओपिनियन्सवर ठरवू नका. तुमचं ध्येय तुमच्या हातात असलं पाहिजे. पाचवी टीप, तुमचा वेळ वाचवा. निरर्थक वाद, गॉसिप, नकारात्मक लोक या गोष्टी तुमची ऊर्जा खातात. जिथे ग्रोथ नाही तिथे वेळ घालवू नका. सहावी टीप, स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. पैसा पुन्हा कमवता येतो, वेळ परत मिळत नाही, पण आरोग्य गेलं की सगळंच कठीण होतं. म्हणून शरीर आणि मन दोन्ही जपा. सातवी टीप, नाही म्हणायला शिका. सगळ्यांना होकार देणारा माणूस शेवटी स्वतःलाच नकार देत असतो. म्हणून गरज असेल तिथे स्पष्ट नाही म्हणा. ही स्वार्थीपणा नाही, ही सेल्फ रिस्पेक्ट आहे. आठवी टीप, एकटे राहायला शिका. एकटेपणा ही शिक्षा नाही, तो स्वतःला ओळखण्याची संधी आहे. ज्याला स्वतःची कंपनी आवडते त्याला जग कमी त्रास देऊ शकतं. नववी टीप, तुमचं फ्युचर आज घडवा. मोठी स्वप्न बघा, पण त्यासाठी रोज काहीतरी करा. कारण फक्त विचार करून आयुष्य बदलत नाही, कृती करावी लागते. सहावी टीप, स्वतःच्या चुका स्वीकारा. चूक झाली तर शिका. स्वतःला दोष देत बसू नका. कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक चुका लपलेल्या असतात. 11वी टीप, तुमच्या सर्कलकडे लक्ष द्या. ज्याच्यासोबत तुम्ही वेळ घालवता तसेच तुम्ही बनत जाता. म्हणून सकारात्मक, मेहनती आणि प्रामाणिक लोकांच्या सहवासात राहा. 12वी टीप, स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांनी विश्वास ठेवला नाही तरीही चालेल, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावू नका. कारण जगातली प्रत्येक मोठी गोष्ट एका व्यक्तीच्या स्वतःच्या विश्वासातूनच सुरू झाली आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये काय बदल घडवता आणि काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून लोक गेले, आता स्वतःवर लक्ष द्या, स्वतःला घडवा आणि अशी प्रगती करा की एक दिवस तेच लोक तुमचं उदाहरण देतील. कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठा बदल तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही लोकांच्या टाळ्या मिळवणं बंद करता आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करणं सुरू करता. कारण सत्य एकच आहे, लोकांचं मत रोज बदलतं, पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं असतं. 13वी टीप, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बंद करा. काही लोकांना तुम्ही कितीही समजावलं तरी ते तुम्हाला चुकीचं समजणार. म्हणून प्रत्येकाला सॅटिस्फाय करण्याच्या मागे लागू नका. तुमच्या कृती तुमच्या वतीने बोलू द्या. 14वी टीप, स्वतःची किंमत स्वतः ओळखा. जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर जगही तुम्हाला तसंच वागवेल. म्हणून स्वतःचा आदर करा. तुमचा वेळ, तुमची मेहनत, तुमचं स्वप्न यांना किंमत द्या. 15वी टीप, ओव्हर थिंकिंग कमी करा. अनेक लोक काम कमी करतात आणि विचार जास्त. जर असं झालं तर लोक काय म्हणतील, मी अपयशी झालो तर, हे विचार प्रगती थांबवतात. कधीकधी विचार करण्यापेक्षा कृती करणं महत्त्वाचं असतं. 16वी टीप, तुमची ऊर्जा जपा. सगळीकडे मत देऊ नका, सगळ्या वादात पडू नका, सगळ्यांच्या आयुष्यात नाक खुपसू नका. तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयासाठी वापरा. 17वी टीप, स्वतःला रोज थोडं सुधारत राहा. एक दिवसात मोठा बदल होत नाही, पण रोज 1% जरी सुधारणा झाली तर वर्षभरात खूप मोठा फरक पडतो.
यश हे अचानक मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून तयार होतं. 18वी टीप, तुमच्या ध्येयांबद्दल शांत राहा. सगळ्यांना तुमचे प्लॅन सांगू नका, कारण काही लोक सपोर्ट करतात तर काही लोक तुमचा उत्साहच कमी करतात. काम पूर्ण करा आणि मग निकालाला स्वतः बोलू द्या. 19वी टीप, चूक करण्याची भीती सोडा. चूक झाली म्हणजे तुम्ही संपलात असं नाही. चूक झाली म्हणजे तुम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न करणारा माणूसच पुढे जातो. 20वी टीप, सोशल मीडियाच्या तुलना जाळ्यात अडकू नका. लोक त्यांचं बेस्ट व्हर्जन दाखवतात, त्यांचं आयुष्य संपूर्ण नाही, म्हणून दुसऱ्यांच्या हायलाईट्स पाहून स्वतःच्या आयुष्याचा तिरस्कार करू नका. 21वी टीप, तुमच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या. कोणी तुम्हाला हॅप्पी करेल याची वाट पाहू नका. तुमचा आनंद, तुमची पीस, तुमचं समाधान हे तुमच्या हातात असलं पाहिजे. 22वी टीप, स्वतःला माफ करायला शिका. भूतकाळातील चुका कायम डोक्यात ठेवू नका, त्या तुमचं भविष्य बदलू देऊ शकत नाही. शिका, स्वीकारा आणि पुढे चला. 23वी टीप, योग्य लोक निवडा. सगळे मित्र नसतात, सगळे शुभचिंतक नसतात, म्हणून तुमच्या आसपास अशा लोकांना ठेवा जे तुम्हाला वाढताना पाहू इच्छितात. 24वी टीप, स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. कधीकधी संपूर्ण जग तुमच्या विरुद्धात असेल, पण तुमचा स्वतःवरचा विश्वास टिकला तर तुम्ही पुन्हा पुढे उभे राहू शकता. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून लोक गेले तेल लावत. आता स्वतःच्या स्वप्नांवर, स्वतःच्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या.